आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 12। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पहा, त्यानंतर इथे ऑफिस स्किल्सवर क्लिक करायचं आहे। ऑफिस स्किल्सवर क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्याला या ठिकाणी पहिलं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे, तर पहिल्या नॉलेज चेकवर या ठिकाणी क्लिक करा आणि यातून स्टार्ट बटनावर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे पहिल्या नॉलेज चेकमध्ये, तर यामध्ये टोटल नॉलेज चेक हे किती असणार आहे, तर 4 नॉलेज चेक यामध्ये सोडवायचे आपल्याला, तर त्यापैकी हे पहिलं असणार आहे आणि पहिल्यामध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे। डॉक्युमेंटमध्ये फीडबॅक किंवा अतिरिक्त माहिती देण्यासाठी तुम्ही MS वर्डमध्ये कमेंट कशा टाकू शकता म्हणत आहे, तर कमेंट टाकण्यासाठी आपल्याला राईट क्लिक ऑन द टेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि चूज ॲट कमेंटवर क्लिक करा, तर हे त्याचं उत्तर असणार आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा। डॉक्युमेंटवर कोलॅबरेट करताना चेंजेस ग्रुपमधील एस्केप पर्यायाचा उद्देश काय आहे म्हणत आहे, तर त्या पर्यायाचा उद्देश काय आहे, तर डॉक्युमेंटमध्ये सुचवलेले बदल लागू करण्यासाठी, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। कम्पेअर कमांड वापरताना ते तुम्हाला डॉक्युमेंटच्या 2 व्हर्जनमध्ये काय ओळखण्याची परवानगी देते म्हणत आहे, तर ते काय ओळखण्याची परवानगी देते बघा, तर याचं उत्तर डिफरन्स इन कंटेंट हे त्याचं उत्तर असणार आहे। MS वर्डमध्ये तुम्हाला स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन कुठे आढळेल म्हणत आहे, तर स्पेलिंग आणि ग्रामर ऑप्शन्स आपल्याला कोणत्या ठिकाणी आढळणार आहे, तर याचं उत्तर रिव्ह्यू टॅबमध्ये आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। MS वर्ड युजरला स्पेलिंग व ग्रामरसाठी डॉक्युमेंट रिव्ह्यू करण्यास मदत करते म्हणत आहे, तर बरोबर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोअर पूर्ण आलेला आहे। त्यानंतर नोकरी या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला दुसरं नॉलेज चेक दिलेला आहे, तर याच्यातून स्टार्ट करा। यामध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न, नोकरीचे AI पॉवर टूल जॉब शोधणाऱ्या लोकांना त्यांचे रिझ्युमे इम्प्रूव्ह करण्यात कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे, तर कशा प्रकारे मदत करते, तर मिसिंग स्किल्स हायलाइट करून हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट करा। नोकरीमधील कोणते AI बेस्ड फीचर नोकरी देणाऱ्यांना सर्वोत्तम कॅन्डिडेट शोधण्यासाठी मदत करते म्हणत आहे, तर याचं उत्तर ॲटो रिझ्युमे शॉर्टलिस्टिंग आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे, तर अशा प्रकारे आपला स्कोअर पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी कॅनवा विथ AI फीचर या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे। यामध्ये आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे, त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा। यामध्ये सुद्धा 2 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न, कॅनवाचे मॅजिक राईट फीचर युजर्सना सोशल मीडिया कॅप्शनसाठी AI पॉवर टेक्स्ट जनरेट करायला मदत करते म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे। कॅनवा AI मधले कोणते मुख्य फीचर कॉन्टेंटवर आधारित डिझाईन लेआउट सजेस्ट करण्यासाठी मदत करते म्हणत आहे, तर कोणतं फीचर्स आहे बघा, तर याचं उत्तर AI जनरेटेड थीम्स हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा, तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोअर पूर्ण आलेला आहे। त्यानंतर चौथं नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, तर याच्यातून आपल्याला चौथं नॉलेज चेक इथे क्लिक करून चालू करायचं आहे ऑफिस स्किल्समध्ये। त्यानंतर स्टार्ट बटनावर क्लिक करा, तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे, तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणती इमेज बुकमार्क दर्शवते म्हणत आहे, तर पहिलीच इमेज आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। एखादी इमेज अधिक मोठी दिसण्याकरता पुढीलपैकी कोणता पर्याय वापरतात म्हणत आहे, तर झूम इन हा ऑप्शन्स आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा। टेक्स्टच्या मागे एखादा ऑब्जेक्ट सेंड करण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक कराल म्हणत आहे, तर याचं उत्तर सेंड बिहाइंड टेक्स्ट हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। बुकमार्कच्या बॉर्डर रंगीत करण्यासाठी पुढीलपैकी कोणते फीचर तुम्ही वापराल म्हणत आहे, तर याचं उत्तर बॉर्डर पेंटर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। तुमच्या मित्राला MS वर्डमध्ये बुकमार्क डिझाईन करायची इच्छा आहे, दिलेल्या पर्यायामधून योग्य टेम्पलेट शोधण्यासाठी त्याला मदत करा म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोअर पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन सोडवायचं आहे, तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा। यामध्ये बघा सिम्युलेशनचे 2 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे। क्लायंटला कोणतेही डॉक्युमेंट सबमिट करण्यापूर्वी स्पेलिंग मिस्टेक तपासणे फार महत्त्वाचे आहे, म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये स्पेलिंग मिस्टेक तपासा म्हणत आहे, तर यासाठी रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे। रिव्ह्यू टॅबवर गेल्यानंतर स्पेलिंग अँड ग्रामर या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे ऑटोमॅटिक।
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा याच्यातून. टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ऑनलाईन टेम्पलेट बुकमार्क शोधा आणि क्रिएटिव्ह बुकमार्क टेम्पलेट निवडा आणि ती क्रिएट बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर या सर्च बॉक्सवर क्लिक करा इथे. त्यानंतर क्रिएटिव्ह बुकमार्कवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर सेल्फ लर्निंगमध्ये बघा आपल्याला 6 प्रश्न दिलेले आहेत. तर सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. तर याच्यातून स्टार्ट करा. पहिला प्रश्न, MS वर्डमध्ये तुमचा रिपोर्टचे प्रूफ रीडिंग करताना तुम्ही त्याची एकूण गुणवत्ता वाढवण्यासाठी ग्रामरमधील एरर तपासण्याचे ठरवता. ग्रामर तपासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते स्टेप्स उचलले पाहिजे म्हणत आहे. तर कोणते स्टेप्स आपण उचलले पाहिजे. तर याचं उत्तर नेव्हिगेट टू द रिव्ह्यू टॅब, क्लिक ऑन स्पेलिंग अँड ग्रामर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. हँड रिटन नोट्ससह डॉक्युमेंटवर काम करताना कोणता ऑप्शन तुम्हाला इंक अनोटेशन्स न पाहता कंटेंट रिव्ह्यू करण्यास मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर हाईड इंक आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. इमेज तपासा आणि खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या MS वर्ड फाईलमधील मजकुरावर नवीन टिप्पणी जोडण्यास मदत करेल म्हणत आहे. तर नवीन टिप्पणी जोडण्यासाठी न्यू कमेंट हा ऑप्शन महत्त्वाचा आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. MS वर्डमध्ये बुकमार्क टेम्पलेटचा रंग बदलण्यासाठी फॉर्मॅट टॅब अंतर्गत डॅश डॅश ऑप्शन्स वापरा म्हणत आहे. तर कोणता ऑप्शन्स आपल्याला वापरायला पाहिजे. तर शेप फिल हा कलर आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. पुस्तक वाचण्याच्या संदर्भात बुकमार्कचा उद्देश काय आहे म्हणत आहे. तर याबद्दल आपला उद्देश काय असणार आहे. तर पानं लक्षात ठेवण्यासाठी जिथे आपण ब्रेक घेतली आहे तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. खालीलपैकी कोणते डिझाईन बुकमार्क प्रदर्शित करतात ते ओळखा म्हणत आहे. तर खालीलपैकी बुकमार्क कोणती डिझाईन आपल्याला दाखवलेली आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर 7 नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्याला सेल्फ लर्निंग संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर सेल्फ लर्निंग झालेलं आहे. नंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा गायडेड डू इट युअर सेल्फचे आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न स्टार्ट करायचा याच्यातून. MS वर्ड डॉक्युमेंट ओपन करा आणि बुकमार्क टेक्स्ट एंटर करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून बोल्डचा वापर करून त्याला बोल्ड करा म्हणत आहे. तर स्टार्ट बटनावर जायचं आहे आणि याच्यामधून आपल्याला MS वर्ड ही ॲप्लिकेशन ओपन करायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट घ्या आणि ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे बुकमार्क. तर अशा प्रकारे बुकमार्क हे नाव टाईप करा. त्यानंतर त्याला सिलेक्शन करा आणि याच्यातून त्याला बोल्ड करायचा आहे. तर अशा प्रकारे तो प्रश्न सोडवायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. बरोबर आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे याच्यातून. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर रेक्टँगल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जावं लागेल. त्यानंतर शेपमध्ये जावं लागेल आणि रेक्टँगलमध्ये जाऊन याच्यातून रेक्टँगलवर क्लिक करा आणि ड्रॅग करून तो काढायचा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा याच्यातून. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बी ऑसम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलरचा वापर करून त्याचा फॉन्ट कलर स्टँडर्ड ब्लू कलरमध्ये चेंज करा म्हणत आहे. पहिले पाहून घ्या कशाचा सांगितलेला आहे बी ऑसमचा. तर बी ऑसम या शब्दाला पूर्ण सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉन्ट कलर कोणता करायचा आहे ब्लू करायचा आहे. तर फॉन्ट कलरमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला ब्लू कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स.
दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीप काम रीड ऑन टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट साईज 26 आणि फॉन्ट कलर ग्रीनमध्ये चेंज करा म्हणत आहे. तर साईज आपल्याला 26 करायची आहे आणि त्याचा कलर ग्रीन करायचा आहे. तर ज्या शब्दाला सांगितलं असेल त्या शब्दाला इथे सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला साईज कोणती सांगितलेली आहे 26, तर साईज याच्यातून 26 करून घ्या आणि त्यानंतर त्याचा फॉन्टचा जो कलर आहे तो कलर आपल्याला कोणता करायचा आहे, ग्रीन करायला सांगितलेला आहे. तर ग्रीनमध्ये चेंज करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डोंट फॉरगॉट टू बी ऑसम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून अंडरलाईन फॉर्मॅटिंग अप्लाय करा म्हणत आहे. तर ज्या शब्दाला सांगितलं असेल त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. इथून अशा प्रकारे सर्व शब्दाला सिलेक्शन करून घ्या इथपर्यंत. त्यानंतर आपल्याला काय द्यायचं आहे, अंडरलाईन ऑप्शन द्यायचा आहे. तर याच्यातून अंडरलाईनवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एंड एक्झाम करून पाहायचं आहे. तर एंड एक्झामवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आता शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा सेशन एंड टेस्टमध्ये आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, रिया इन्सर्ट इमेज शोधते तर कुठे बघावे म्हणत आहे. तर कोणत्या ठिकाणी पाहू शकतो आपण, तर रिबन टॅब व टूलबारवर. त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह नेक्स्ट करा. अमन टायपिंग करताना STE आपोआप द होत आहे तर कोणते फीचर त्यामध्ये यूज होत आहे. तर याचं उत्तर ॲटो करेक्ट आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. 2 विद्यार्थी काम करत आहेत, एक इमेज एडिट करत आहे, दुसरा परीक्षेतील गुणांची गणना करत आहे. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कोण वापरत आहे म्हणत आहे. तर कोण वापरत आहे, तर दोघेही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरत आहेत हे त्याचं उत्तर आहे. राकेशने .doc मध्ये सेव्ह केले पण मोबाईलवर उघडत नाही तर काय करावे म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर यासाठी आपल्याला PDF मध्ये सेव्ह कॉम्पॅटिबल ॲप ओपन करावं लागेल. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. विद्यार्थ्यांनी प्रिंट क्लिक करते पण रिकामी पाने येतात, पहिले काय तपासला पाहिजे म्हणत आहे. तर त्यामध्ये आपल्याला प्रिंटरमध्ये शाई आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. राजला वीज बिलाचे मासिक हिशोब काढायचे आहेत, कोणते सॉफ्टवेअर उपयुक्त आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर MS एक्सेल आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. श्रुतीने फाईल उघडली ज्यात मजकूर बटणं व चित्रे होती, ती काय पाहत होती म्हणत आहे. तर ती काय पाहत होती, तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. तुषारने PPT तयार केले पण फाईल आठवत नाही, पुढच्या वेळी काय करायला पाहिजे म्हणत आहे. तर पुढच्या वेळी ओळखीच्या फोल्डरमध्ये सेव्ह करणे व नाव लक्षात ठेवणे हे त्याचं उत्तर आहे. मीना MS एक्सेल आणि MS पॉवरपॉईंट यामध्ये निवड करत आहे. तिच्या विज्ञान प्रकल्पासाठी तिला चित्रे व बुलेट पॉईंटसह तिचे निष्कर्ष सादर करायचे आहेत. तर कोणते सॉफ्टवेअर योग्य आहे आणि का म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. project.exe नावाची एक फाईल शालिनीला ईमेलने मिळाली, तिने ती उघडली, काय धोका असू शकतो म्हणत आहे. तर काय धोका असू शकतो, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 12 कम्प्लिटली सोडवायचं आहे.